मला ते करा सारखं कालच नाही नशिबाला आले काय माहिती असते. ते तुड बोंबील तसला ही माया असली त्यांची सासू सासू नवरा हे जवळ बाई मला अगं नाही आता उठलो तर आम्ही भांडे घासून घेतले मी पण सास नाही बाहेर कसं सगळं सारून करते त्या. अरे फोनवर बोलतेस बोल ना. हा नाही अगं चहा नाही घेतला करायचंय आता. हो त्यांचं आवडते ना करते सगळं सारून ते. अरे कपडे कुठे आहेत काय म्हणली ऐक ना. अहो तिथं बघा ठेवलेत तिथंच असते. हे कुठे ठेवलंय ते कुठे ठेवलंय इथं दिसणार ना म्हणून तर मला लागलो होतं. कुठे काय म्हणली काय नाही त्यांचं सारखं चालूच असतं हे कुठे ते कुठे. हे गोष्ट तर बघायची नाही. बोल. हा अरे कपडे सापडा दिन शोधून. तुम्हाला कळतं का मी फोनवर बोलते ना 100 वेळेस तेच शोधून तिथं बघा असतं सापडणार कुठं. ना म्हणून तर तुला ते पण द्यायचं का तुम्हाला मी शोधून आता. मग कोण देणार आहे इथं दुसरी कोण आहे. बघा घ्या हाताने तिथं असतील. नाही तिथं काय म्हणली काय नाही बाई जाऊ दे तिकडे. काम सोडून काय असतं तुझं मोबाईल आणि मी मोबाईल आईला बोलते ना मग सारखंच असतंय का. सारखंच आहे का तिचा आता फोन आलाय सारखं बोलले का झालं ना तिला? घंटाभर. हा घंटाभर झालं. बघा तिथं शोधा असते तिथं कपडे. नाही तिथं कपडे बघा तिथंच ठेवलेत मी बोलते ना आईला डिस्टर्ब करू नका मी सांगायले काय. हा नाही बोल ना तुमचं चहा पाणी. अगं आम्ही तुला विचारायचं तूच आम्हाला विचारती होय. आता तुम्ही चहा करून आला का माझ्यावर काय लेकाला सांग कळत नाही का लेकाला. काय कळत नाही मग का त्याला त्याला कपडे तिथं ठेवलेले दिसत नाही त्यांच्या. जिथलं तिथं म्हणजे मग? आता इथं कपड्याचं ढिगारा सगळं पडलं. त्यांच्या का त्यांच्या हातामध्ये. बायको नसतं कोण आहेस मग हा कोणची भाषा आहे ग तुझी बोलायची. बघ बघ रामा बघ तुझ्या देखत अशी चरचर बोलत तिथं महागारी तर किती चरचर करीत असेल रे. आई तू तुपलं काम बघ. अरे दिन तू कपडे जाय काम बघ तू आई. हो रे मी बघते की काम मी कामालाच ठेवलेली आहे. दे कपडे चल. माझ्या भावात पाणी. तुझ्या बायकोला ठेव मोबाईल बघायला. बरोबर जाय. आता तुमच्या मनाने माझ्या आईला पण नाही बोलायचं का मी घरच्यांना पण नाही बोलायचं का. धरा एक पॅन्ट सापडत नव्हती का काय तुम्हाला डोळे नाही तर जणू काही. धरा हे घंट्यालाच असतं इथं फोनवर बोलायचं सारखी घंट्या आल्या की घंट्या घराला बोलत बघा. असती. ते मीठ लावून सांगायचं तुम्हाला एखाद्या बिल लावायचं लावायचे नाही. आता त्याच्या अरे देखत जाय नाही तू. सोडून द्या असल्या. चाड्या करून हा. कसल्या चाड्या आहेत अशाने का हा? सून आणणार पण नाही तुमच्यापाशी. कशाने सुनणार अरे जाय नाही तू आई. कशाच ना जा रे. अरे बाबा बोलावं पण जरा लिमिट असते ना त्या बोलण्याला पण. तुम्हाला एक नातेवाईक नाहीत मला नातेवाईक माझी आई आहे माझं गणगोत आहे मला कॉल सारखं करते नाही तर नांद करते. तुम्हाला जाऊन काय एवढी कळ लागायला लागली एवढा ठसका कुठून लागायला लागलाय तुम्हाला. अगे तुला लाज वाटते का ग ते भांडे घासता घासता उठून शानी तनतना पळत आलीस घरामध्ये. हा तुझा सुनाचा ताडा आहे का लिकीचा ताडा आहे का होय. माईच्या घरी असल्यावर तुला काय करते चंगा तू नवऱ्याचं घर आहे. नवऱ्याचं घर आहे. अशीच नाही आलेली घरामध्ये. अशीच नाही चालेली भांडे घासता घासता नाही उठून आलीस. सगळेच गिळायला लागतं सगळ्यांनाच. मग सगळ्यांनीच करायचं बारी बारीच्या. मी एकटीने का गुत्त घेतलंय का काय. बारी बारी ना म्हणजे वाटून कामं टाका आणलंय का मग तुला? हा? सगळ्यांनीच करायचं सगळ्याला लागतं ना गिळायला. सगळ्याला तुम्हाला लागतं. एकटीलाच लागतं का काय गिळायला. मग काय नका करायचं मग? तुझं तुझं काम नाही का करायचं काय हा माझं मी काम करते. काय करते? माझं काम करूनच व्यवस्थित मी काय करते करते मग. कळलं? अर्धेच भांडे घासले अर्धे भांडे. आलास काय अर्धे करते भांडे घासलेत भांडे पूर्ण भांडे घासले तर. कुठे दिसते अर्धे भांडे हे कोण घासले. मग घासा हे कोण मग. येणार आहे घासा घासायला? ना मग. घासा मला ना. देखत नसले घासा. आणि मला तू कसं कशाला सांगते? ढिगाऱ्यावानी, हो का? दिसत डोळ्याने दिसत नाही ना तर नीट घासायचे. डोळ्यानं कळलं दिसत का? नाही म्हणजे हा, मग घासायचे. दिसतंय मला म्हणून तुला सांगितलं घासायचे. मला म्हणायचं नाही. भांडे घासून घे. सगळ्यांनी घालत नाही लावायचं मला. उठ हात त्या लावायचा भांडे नाही. घासून घे, उठ. हट. उठ लवकर. तेच का उठ लवकर. तुमच्या आईला सांगा जास्त होतंय काय. अरे बाबा चहा पाच तेच म्हणाले जास्त व्हायला लागले हा. अरे माझ्या जायला अंगावर तू टाकले आई. तर त्या मारायला. काय ना? अरे भांड्यावर तेच घासता घासता उठून आली येते. मग घासायचे ना मग. अरे चहा घासायला पाच चला सांगा. लवकर उशीर व्हायला चला. सांगा तुमच्या आईला चहा करायला. चला लवकर. आता मी चहा बी करून आणून देते हिला बी तुला बी. हा तुम्ही मला द्यायचं का मीच तुम्हाला द्यायचं. मी तुमच्या पुढं करावं लागायले मला. मग करायचं ते बाबा, देखत चहा नसेल तर. पाजा. काय चहा पाजा सांग तिला करायला. मी नसते करीत करा. कोण करणार आहे बाबा मला चहा बी नाही काहीच नाही. आईला सांगायचं करायला चहा. कोण करीन म्हणजे करा. त्या काय म्हातारे झाले नाही तर थट्ट्या खट्ट्या आहेत आणखीन बोलायला बरं जोर येते एवढा. आता दर बस कुठं ना. तिच्या जीवावर बसायचंय. दर चहा पी. तिच्या जीवावर बसून आपल्याला उपाशी बसावं लागत. घ्या इकडे चहा. सोड साड्या. सोडा चहा. त्यांना आणून द्यायला लागले लगे चहा. अरे लेकाला मला बरं नाही येतं. चहा. तू पेली काय. मग मला नको का चहा. दर पिऊ दे. अरे मला पिऊ दे आणायला ढिगाऱ्यावानी, म्हणून पिऊ दे तिला. हा ती सासू आहे माझी. आहेच.
हा सासू आहे माझी, तिला माझ्या मग कसं उपकाराला नाही आणलंस आणलेलं? तू करून. पैसे काय घेतले का माहिती पैसे घेतलेत. हा. दुनियाच्या वेळी तुझ्या तू कोणाच कसं केलं पैसे मला? घेतले तर दुनियाच्या वेळी तूच मला सून भेटलीस. जाऊ दे बाबा आवरा चला लवकर. काय जाऊ दे रे डोक्यात बसायला आपण. नको, काहीच नको, जास्त बडबड करायची नाही. अरे तू मोबाईल घेऊन दिलास म्हणून शापारली आहे का माहिती. त्या मोबाईल मुळे ही एवढी चरचरा करायला लागली. मोबाईल ताईने घेऊन दिला काय मोबाईल? मग माझ्या आईने मोबाईल घेऊन दिलाय. जास्त बडबड करायची नाही. काय बोलतीस का? जाऊ त्यांना आम्ही सांगायला धावून यायचं नाही आम्हाला. काय धावू ए, मला पण जाता येतं. मोबाईल घेऊन दिलास सांगा म्हणून त्यांना. डोक्यावर बसली आहे. तर नुसती त्या मोबाईल मध्येच असती आहे. कामाच्या मायचा धंदा पत्ता नाही, नुसती मोबाईलला शापारून गेली. काय का माहिती. सांगा त्यांना नीट आणखीन पण तुम्हाला सांगा. ना मोबाईल घेऊन लय गुन्हा झाला आता काय सांग. म्हणूनच म्हणलं त्या मोबाईल मुळे ही एवढी चॅप्टर झाली आहे. नाहीतर एवढी चॅप्टर नाही नव्हती ही आणली तर. तुम्ही नाहीत, तुम्ही तर हा. लईच आहेत. तुम्ही मी थोडक्यात लय. पण नाहीत. लय आहे लागलं एवढी बडबड शिकाय. बडबड करायला. तेवढ्याला द्यावा लईच तुला. बोलायला लागलात. म्हणूनच म्हणलं तेवढ्याला द्यावा तुला. ए आवरा पटकीन, मी चाललो पुढे लवकर या बघा दोघी जणी. अरे चल उरक लवकर उरक. तुझा तर मेकअप आणण्याचा पटाच उरकत नाही बाया. इथं रानात जायला उशीर व्हायला लागला. चल. हा, तुम्ही नाही उरकलं. हा मी नाही उरकलो. जाऊ दे तिकडे. हा नाही चालू शेतात. केशीला पण आताच लागायचं होतं का. मोबाईल बघत बघत चालल्यावर असंच होत असतंय. फार अंगठ्याचं रक्त चाललं तरी या बाईला माझी काळजी नाही. आईचा कार माझ्या पाठीमागे आहे ना, साड्यासाठी कुठाली. काय झालं? काय नाही तिला मोबाईल बघत बघत ठेस लागली वाटतं. हा रस्त्याला मोबाईल बघू नाही बाई. बरं बरं. रानातलं सगळं बघायचं आम्हीच. कवा येतात काय माहिती दोघी जणी. आयला कापूस झालाय कसला, फवारावं लागल. त्या दोघी जणी बी येईनात, कवा येतात काय माहिती. घंटा झालाय निघा म्हणलं लवकर. या दोघी जणी नुसत्या काम चुकार झाल्यात. तुला शेतातलं बघायचं. अरे येडपाट आहेत का काय तुम्ही दोघी जणी. काय झालं आता. हा किती वेळ झालाय बघ ना, ऊन पडलंय. लवकर यायचं, काम धंद्याचे दिवस आहेत. त्या बायकोला विचार ना. होय याव दसा. किती वेळ झाला तुम्हाला, इतका वेळ लागते का यायला. दिवस बघ ना कुठे गेलाय. निवळच अक्कल नाही. चला लवकर पुढं. उरक 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 पटकन. पाऊस यायच्या अगोदर. माझं मी एक तर इथं उशिरा येते त्या मोबाईलच्या नादामध्ये. हा, कवर तुम्ही बी तुमचं बघा. आबाळ आलंय. उरक. तुमच्यामुळे थोडा उशीर झालाय. पाच कुठूनच्या कुठून आणली. तरी मी बसले होते का काय मग तिथं गोटे खेळत. गोट्या खेळ. मग माझा फोन आला. आला तिचा फोन लगेच. हॅलो. हा बोल ना. नाही बाई ती खुरपीत होती तिथं. नाही आहे ना ती तिकडं खुरपीत. जाऊ दे बोल. हो धापा भरायला लागले बाई मला. बघ ना तेवढंच खुरपले तर मरणाचे धापा भरले. ताण पण लागली, भूक पण लागली. ते आले नाहीत ना आणखीन. म्हणून एकटी बसली जेवायला तर मला म्हणते खात बसली राक्षसी वणीच. अगं चल ना माय. घरीची दारी तुझा ते फोनच सुटत नाही. कवरची कवर बी तिथंच, घरी बी फोन, हिथं बी फोन. रानातलं काम म्हणलं की नगच. ए चल ए आई. अरे जेवायचा टाइम झालाय ना. केलास तर केलास उशीर. चल किती करणार आहे. भूक लागली, चल लवकर बरं. काय म्हणली. तिथून ती हितवर पाहता नाही आणली. गं. तरी बी ही आणखी हिथंच फोनवर. घरीची दारी हिची हीच चाल आहे. फोनवर सारखं. हा ठेवू का गं जेवण करायचं. अरे बाबा लवकर. तुमचं घरी दारी तेच ताण असते का रे. किती उशीर झालाय. सकाळी उशीर करायचा आणि इथं जेवायला उशीर करता का.
काय घाई असते नसते माझ्यावरच ताप करीत असते. घरी आहे पाणी. हा नाही इकडे तुमचं तर माझ्यावरच फिरत आहे. सारखं तुमचं मोबाईल नेहन कुठं काय असतं रे? काय मोबाईल काम धंद्याचे दिवस आहे तर किती वेळ चाललाय? आता तिला सांग ना जरा समजून काय काय सांगू आता तिला समजून काय हा? आता तुझी बायको आहे तू समजून सांग. अरे रामा काय म्हणताय शेत? काय म्हणणार आहे शेत? चालूच आहे शेतातलं काम. जेवण झालंय आताच. काय आता मोबाईलचंच पीक घ्यायचं राहिलं बघा तेवढं. मग काय चालणार आहे आणखी शेतात? हे काय नवं असं? काय बाई लोकाला खाताना मोबाईल पाहिजे, हा लोकाला झोपताना मोबाईल पाहिजे, लोकाला काम करताना मोबाईल पाहिजे. मोबाईलच पेरला तर काय वाईट आहे? हा काय वाईट आहे का काही मोबाईलच पेरला तर? होय खरंय, काय करणार आता? मोबाईलचाच जमाना निघलेला आहे सगळा आता. होय पण कामापुरताच मोबाईल वापरला पाहिजे. बरोबर बोललास रामा. कामाच्या वेळेस कामच केलं पाहिजे. या मोबाईल मुळे कामाची गती मंदावली आहे. कामाची गती मंदावली तर आपली ही आर्थिक गती मंदावते. याचा परिणाम आपल्या लेकरा बाळावर होतोय, कुटुंबावर होतो, समाजावर आणि देशावर पण होतो. बरं रामा चलतो, काम पडलंय शेतावर, आता येतो. हो या.